साहित्य संस्कृती सादर करत आहे व्हीलचेअर. लेखिका सोनाली जोशी. कथाकथन सुमुखी पेंडसे. सुखविंदर सिंग सोधी हे नाव माहिती असलेले त्या गावात फारच कमी लोक होते. अनेक वर्ष तो एकटाच त्या गावात असणारा भारतीय. सगळे गावच त्याला व्हीलचेअरवरचा माणूस म्हणायचं. तो सुद्धा आपलं नाव विसरला होता इतकं ते रुळलं होतं. तितकंच व्हीलचेअरवर असणं हेही त्यानं मान्य केलं होतं. सुखविंदरला म्हणजेच व्हीलचेअरवरच्या माणसाला घराचं रेनोव्हेशन करायचं होतं. त्याच्या मित्रांनी सुप्रीतनी पाठवलेली माणसं येतील म्हणून तो वाट बघत होता. 2 भारतीय मुलं येणार याचा आनंद काही वेगळाच होता. थोड्याच वेळात 2 भाऊ आले. व्हीलचेअरवरच्या माणसाने घराच्या उजवीकडे आणि मागच्या दिशेने हातवारे केले. मोठ्या आवाजात त्यांनी कामाबद्दल सांगितलं.